चला मित्रांनो, वेलकम. तुमचे स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर. मित्रांनो, धर्मदाय बघा, धर्मदाय आयुक्तमध्ये वरिष्ठ लिपिकचा पेपर जो आहे तो तुमचा संपलेला आहे. तर 4 तारखेला वरिष्ठ लिपिकची एक्झाम जी आहे ती कंडक्ट करण्यात आलेली होती आणि त्याचा पेपर आता संपलेला आहे, पूर्णपणे संपलेला आहे त्याचा पेपर वरिष्ठ लिपिकचा. तर आता तुम्हाला जे आहे ते ओढ लागलेली आहे की वरिष्ठ लिपिकसाठी कट ऑफ जे आहे ते किती जाऊ शकते, अंदाजित कट ऑफ त्याची किती राहू शकते. तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. एकदम आपण ॲनालिसिस करून याची एक्सपेक्टेड कट ऑफ जी आहे ती आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा, तुम्हाला या ठिकाणी डिटेल माहिती याची मिळून जाईल की हा पेपर कसा होता, याची लेवल काय होती, याचे गुड अटेम्प्ट्स काय होते आणि यामध्ये जे आहे ते तुमचा सेफ स्कोअर जो आहे तो किती होता, सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघूया. त्यापूर्वी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला सुद्धा शेअर करा. तर बघा, वरिष्ठ लिपिक हे गट क च्या अंतर्गत येणारे पद आहे. तर यामध्ये टोटल ज्या आहे त्या 31 इतक्या जागा होत्या. जागा फार कमी होत्या, तरीसुद्धा या ठिकाणी खूप सारे अर्ज जे आहे ते आलेले होते. तर बघा, हे जे पद आहे गट क चे वरिष्ठ लिपिक, याची सॅलरी आहे बेसिक सॅलरी 25,500. तर ही जी सॅलरी आहे ती बेसिक आहे, पण टोटल सॅलरी जी आहे ती ह्या ठिकाणी 50,000च्या आसपास असते. आणि आता 8वा वेतन आयोग लागल्यामुळे ही सॅलरी जवळपास आता 1 लाखाच्या आसपास जे आहे ते जाणार आहे. त्यामुळे वरिष्ठ लिपिक पद हे आता अत्यंत महत्त्वाचे पद झालेले आहे. तर या ठिकाणी जागेचे डिस्ट्रीब्युशन कसे झाले हे बघूया. तर कट ऑफवर परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक आहे तर जागा या ठिकाणी 31 होत्या. कॅटेगरीच्या जागा बघून घ्या. SC साठी 4 जागा होत्या, ST साठी 2 होत्या, VJ साठी 1 होती, NT साठी 1, OBC साठी 6 जागा होत्या, SEBC साठी 4, EWS साठी 4, ओपनसाठी या ठिकाणी 6 जागा होत्या. तर जागांचा कट ऑफवर डायरेक्टली परिणाम पडतो. त्यानंतर एक्झामची लेवल काय होती, ती डिफिकल्ट होती की मीडियम होती की इझी होती, याचा देखील कट ऑफवर परिणाम पडतो. आणि त्यानंतर उपस्थितांची संख्या, किती मुलं जे आहे ते उपस्थित होते हे देखील त्यावर परिणाम करत असतो. तर बघा मित्रांनो, तर पेपरमध्ये नेमके काय येत होते, तर पेपर जो आहे तो आपला 100 प्रश्नांचा होता. 100 प्रश्न येत होते आणि टोटल 200 मार्काचे 100 प्रश्न होते. तर यामध्ये विषय होते मराठी, गणित आणि बुद्धिमत्ता. त्यानंतर या ठिकाणी होते तुमचे GK आणि GK नंतर या ठिकाणी होते GK नंतर बघा 3 सब्जेक्ट झालेले आपले, गणित, मराठी, GK. आणि त्यानंतर या ठिकाणी बघा कोणता सब्जेक्ट होता, एक अतिशय बघा 200 मार्काचा हा पेपर आहे. बघा, अत्यंत या ठिकाणी तुमची रिक्वेस्ट येत होत्या की सर कट ऑफवर व्हिडिओ बना. तर तुमच्या रिक्वेस्टला आपण मान देऊन हा व्हिडिओ बनवला आहे. तर आता बहुसंख्य लोक कमेंटमध्ये येतील आणि म्हणतील की अजून एक्झाम व्हायची आहे, कट ऑफ जे आहे तुम्ही कसा व्हिडिओ प्रेडिक्ट करता. तर बघा मित्रांनो, वरिष्ठ लिपिकची एक्झाम जी आहे ती झालेली आहे. आता फक्त स्टेनोग्राफर आणि इन्स्पेक्टरची एक्झाम राहिलेली आहे. त्यामुळे आता याचा कट ऑफ आपण जो आहे तो प्रेडिक्ट करू शकतो. तर बघा, 200 मार्काचा पेपर झाला. 100 क्वेश्चन होते. या ठिकाणी मराठी, गणित, GK आणि इंग्लिश हे विचारल्या जात होते. बघा पेपरचा पॅटर्न कसा होता, तर गणित आणि बुद्धिमत्तामध्ये तेच प्रश्न विचारल्या जात होते. जसे या ठिकाणी पझल विचारल्या जात आहे, सिटिंग अरेंजमेंट विचारल्या जात आहे, ब्लड रिलेशन विचारल्या जात आहे. त्यानंतर सिरीज, अल्फान्यूमरिक सिरीज अशा प्रकारचे सोपे प्रश्न रिझनिंगमध्ये विचारले गेले आहे. त्यामुळे रिझनिंग या ठिकाणी जे आहे ते इझी टू मॉडरेट लेवलची होती. आणि त्या ठिकाणी बघा, त्या ठिकाणी 25 पैकी तुम्ही इझिली 23 मार्क जे आहे ते मिळवू शकत होता. 25 पैकी रिझनिंगमध्ये
23 मार्क 25 पैकी जे आहे ते इझिली मोस्ट ऑफ लोक जे आहे ते घेऊ शकतात. त्यानंतर बघा इंग्लिश कसं होतं, तर इंग्लिशमध्ये सेंटेन्स अरेंजमेंट येत होते, त्यानंतर फिलर्स येत होते, पॅरेग्राफ येत होता, पॅरेग्राफवरून तुम्हाला क्वेश्चन शोधायचे होते, त्यानंतर तुम्हाला इरर शोधायचे होते, फिल इन द ब्लँक्स होत्या. तर इंग्लिशसुद्धा नॉर्मलच होते, तर इंग्लिशमध्ये थोडेफार चुकू शकतात. तर यामध्ये बघू शकता तुम्ही 25 पैकी इंग्लिश जे आहे ते 20 पकडून घ्या. त्यानंतर तिसरा सब्जेक्ट बघा मराठी, तर मराठीमध्ये पण सेम पॅरेग्राफ येत होतं, फिलर्स येत होतं, सेंटेन्स अरेंजमेंट मराठीवाले येत होते, त्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी शब्द जे आहेत त्याच्यावर प्रश्न विचारले जात होते आणि ते सुद्धा सोपेच समानार्थी विरुद्धार्थी शब्द विचारले गेले होते. त्यानंतर त्या ठिकाणी बघा तुम्हाला ग्रामरमध्ये प्रयोग आणि समास वगैरे यांच्यावर प्रश्न विचारले गेले होते. तर मराठीमध्ये देखील 25 पैकी या ठिकाणी तुम्ही 22 प्रश्न सामान्यतः पकडून घ्या, कारण की जागा खूप कमी असल्यामुळे या ठिकाणी जे टॉपचे मुलं आहे त्यांनाच कन्सिडर केले जाणार आहे. आणि चौथा या ठिकाणी सब्जेक्ट बघा आपला झाला इंग्लिश, मराठी आणि रिजनिंग झाला. तर आता जी के बघा, तर जी के यामध्ये कशी विचारण्यात आले होते, तर जी केमध्ये राज्यघटनेवर 4 ते 5 क्वेश्चन विचारले गेले होते राज्यघटनेवर, त्यानंतर इतिहासावर 4 ते 5 प्रश्न विचारले गेले होते, त्यानंतर करंट अफेअर्स महाराष्ट्राच्या आर्थिक पाणीवर मॅक्झिमम भर होता, त्या ठिकाणी 4 ते 5 प्रश्न विचारले होते, आणि त्यानंतर सामान्य विज्ञानावर देखील 2-3 प्रश्न विचारल्या जात होते. त्यानंतर बघा भूगोलावर 2-3 प्रश्न आणि अर्थशास्त्रावर 2-3 प्रश्न, आणि इतिहासामधील महाराष्ट्राच्या इतिहासावर जास्तीत जास्त भर होता, वेगवेगळ्या चळवळीवर प्रश्न विचारले गेले होते. तर अशा प्रकारे या ठिकाणी जे आहे ते पेपर थोडा जी केचा पण नॉर्मल लेवलचा होता, म्हणजे सोपा होता. तर त्यामध्ये तुम्ही 25 पैकी पकडू शकता, सेफ स्कोअर आहे तुमचा. या ठिकाणी 20 मार्क पकडून घ्या. तर आता टोटल किती होते तर बघून घ्या तुमचे 3, 4, 5 नंतर 2 आणि 2, 4, 5, 6, 7, 8. तर बघा 85 मार्क्स नाही 85 क्वेश्चन जे आहे ते तुमचे या ठिकाणी सेफ क्वेश्चन आहे. तर 85चे क्वेश्चनचे मार्क होतात 170. तर बघा 170 हा तुमचा सेफ स्कोअर आहे जर तुम्हाला लागायचं असेल तर, कारण की बघा जागा खूपच कमी आहे, ओपनच्या जागा फक्त 6 आहे टोटल जागा. त्यानंतर याचे डिस्ट्रीब्युशन होणार आहे महिलांसाठी, नंतर स्पोर्टवाल्यांसाठी, अशा प्रकारे प्रत्येक जागांचं डिस्ट्रीब्युशन होत आहे. 1-1, 2-2च जागा आहे फक्त, त्यामुळे 170च्या वरती जर तुमचे मार्क असेल, बघा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे आपली, एक्सपेक्टेड कट ऑफ या ठिकाणी जात आहे 170च्या वरतीच, 170च्याच वरती तुम्हाला मार्क्स असावे लागेल तरच तुम्ही सिलेक्शन होऊ शकता. तरीसुद्धा तुमची त्या ठिकाणी गॅरंटी नाही आहे, कारण की वॅकन्सी खूप कमी आहे. परंतु 170च्या कमी असेल तर तुम्ही होप सोडून द्या, तुम्ही लागणारच नाही आहात, हे आपली गॅरंटी आहे. मग ते तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असू द्या, 170च्या वर तुम्ही लागणार आहात. फक्त या ठिकाणी काही ऑप्शन सोडले तर, की रिझर्वेशनवाले सोडले तर, जे अपंग कॅटेगरीमध्ये एक सर्व्हिसमॅन कॅटेगरीमध्ये येतात ते सोडले तर या ठिकाणी 170च्या वरच लागणार आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला जर असेल तुम्हाला तर लाईक एक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आणि पुढे जर तुमचा निरीक्षकचा देखील पेपर असेल, निरीक्षकचा म्हणजे इन्स्पेक्टरचा किंवा स्टेनोग्राफरचा, तर त्यासाठी तुम्हाला जर मटेरियल पाहिजे असेल, अजून 4-5 दिवस बाकी आहे. आपले जे मटेरियल आहे ते तुम्ही जर स्टडी केले तर तुम्ही त्या ठिकाणी आरामात 40 मार्क्स जे आहे ते कवर करू शकता जी केमध्ये. तर ते मटेरियल तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यावर ते मटेरियलवर व्हिडिओ फ्री ऑफ कॉस्ट मिळत असते आणि PDF देखील मिळत असते. तर चला भेटूया पुढील अपडेटमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.